लेक्चर नंबर 7 सोल्युशन्स. लास्ट क्लासमध्ये आपण डिस्कस केलं होतं मोलॅलिटी आणि मोल फ्रॅक्शन, त्याच्यावरती बेस क्वेश्चन्स. ओके, तर मोलॅरिटी आणि मोलॅलिटी झालं. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे मोल फ्रॅक्शन. ओके, तर मोल फ्रॅक्शन कशाला म्हणतात? पहिले तर मोल फ्रॅक्शन आपण एक्सनं डिनोट करतो. वेदिका, मोल फ्रॅक्शन आपण एक्सनं डिनोट करतो आणि मोल फ्रॅक्शन काढण्यासाठी आपण सॉल्व्हंटसाठी पण यूज करू शकतो फॉर्म्युला आणि सोल्यूटसाठी पण यूज करू शकतो. मोल फ्रॅक्शन म्हणजे एक्स आणि सॉल्व्हंटसाठी आपण 1 घेतो. मोल फ्रॅक्शन म्हणजे एक्स आणि सोल्यूटसाठी आपण 2 घेतो. ठीक आहे, आता तुम्ही फॉर्म्युला लक्षात घ्या, सिम्पल आहे. एक्स म्हणजे मोल फ्रॅक्शन, 1 म्हणजे सॉल्व्हंट, 2 म्हणजे सोल्यूट. आता जर x1 काढायचा असेल तर वरती n1 घ्यायचा आणि जर x2 काढायचा असेल तर वरती n2 घ्यायचा. ठीक आहे, हा 1 तर हा 1, हा 2 तर हा 2. ओके, आणि खाली घ्यायचा n1 प्लस n2, दोन्ही घ्यायचे खाली n1 प्लस n2. ओके, म्हणजे मोल फ्रॅक्शन जर आपल्याला काढायची आहे तर मोल फ्रॅक्शन ऑफ एनी कंपोनंट ऑफ सोल्युशन इज डिफाईन ॲज. सोल्युशनचे 2 कंपोनंट आहेत, एक सॉल्व्हंट आणि दुसरं सोल्यूट. आणि ते जर मोल फ्रॅक्शन तुम्हाला डिफाईन करायची असली तर कशी डिफाईन करायची? तर मोल फ्रॅक्शन इज द रेशो ऑफ, हा रेशो असते, रेशो आहे म्हणून हे लाईन ओढली आपण. कशाचा रेशो आहे? n1चा n1 प्लस n2 सोबत. तर n1 म्हणजे काय? रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट कंपोनंट, त्या कंपोनंटचे मोल. आता कंपोनंट कोण घेतला तुम्ही? 1 म्हणजे सॉल्व्हंट, सॉल्व्हंटचे मोल n1 प्रेझेंट इन द सोल्युशन, जे सोल्युशनमध्ये प्रेझेंट आहे. टू द म्हणजे डिवाइड बाय, आणि डिवाइडला काय घ्यायचे? टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल द कंपोनंट ऑफ द सोल्युशन. सोल्युशनचे जे सगळे कंपोनंट आहेत त्याच्या मोलची टोटल. आता सोल्युशनचे 2 कंपोनंट घेतले आपण, सॉल्व्हंट आणि सोल्यूट, त्यांच्या मोलची टोटल म्हणजे n1 प्लस n2. आता सेम फॉर्म्युला मी लावला सोल्यूटसाठी, तर मला सोल्यूटची मोल फ्रॅक्शन पाहिजे, तर मी सोल्यूटचे मोल घेतले आणि डिवाइड बाय टोटल मोल. डिवाइड बाय काय घेतलं? टोटल मोल म्हणजे n1 प्लस n2. आता समजा मी या दोघांची ॲडिशन केली. समजा मी आता केलं x1 प्लस x2, काय होणार? x1 प्लस x2 केलं तर x1चा फॉर्म्युला काय आहे? n1 अपॉन n1 प्लस n2 प्लस x2चा फॉर्म्युला काय आहे? n2 अपॉन n1 प्लस n2. म्हणजे काय होईल आता बघा, दोघांचा बेस सारखा आहे, एकदाच लिहायचा n1 प्लस n2 आणि वरती दोघांची ॲडिशन म्हणजे n1 प्लस n2, n1 प्लस n2. आता वर आणि खाली सारखंच आहे, वर काय आहे? n1 प्लस n2, खाली काय आहे? n प्लस n2. काय झालं? कॅन्सल. किती राहिला? 1. म्हणजे उत्तर किती आलं तुमचं? 1. म्हणजे x1 प्लस x2 किती असते? 1. x1 प्लस x2 काय असते? 1. समजलं? ओके, सिम्पल आहे. तर काय केलं आपण? सर्वात आधी x1 काढला, x2 काढला, नंतर दोघांची ॲडिशन केली आणि x1 प्लस x2 किती येणार? 1 येणार. आता हे दुसरी गोष्ट लक्षात घ्या, इथं मी सोल्युशनचे 2 कंपोनंट घेतले म्हणून x1 आणि x2 काढला. जर सोल्युशनमध्ये 3 कंपोनंट असते तर x1 x2 x3, मग x3चा फॉर्म्युला काय झाला असता सांगा? x3चा फॉर्म्युला n3 अपॉन n1 प्लस n2 प्लस n3. आणि जर समजा 4 कंपोनंट असते तर x4 आला असता. मग x4चा फॉर्म्युला n4 अपॉन n1 प्लस n2 प्लस n3 प्लस n4 असा आला असता. मग आता मला टोटल करायची आहे. जसं x1 प्लस x2 किती आला? 1. समजा माझ्याजवळ 3 कंपोनंट असते तर काय फॉर्म्युला आला असता? x1 प्लस x2 प्लस x3 इक्वल टू 1. जर 4 कंपोनंट असते तर फॉर्म्युला x1 प्लस x2 प्लस x3 प्लस x4 इक्वल्स टू 1. समजलं? ओके, म्हणजे किती बी कंपोनंट असो इक्वल टू 1च येणार आहे. ठीक आहे.
मग आता आपण पाहू याच्यावरती बेस क्वेश्चन. तर मोल फ्रॅक्शन आपण सॉल्वंट आणि सोल्यूट दोघांसाठी पण सांगतो. आता या क्वेश्चनमध्ये बघा काय दिलेलं आहे. तर काढायचं काय आहे, फाइंड मोल फ्रॅक्शन ऑफ ईच कंपोनंट ऑफ सोल्युशन. मोल फ्रॅक्शन काढायची आहे प्रत्येक कंपोनंटची. आणि कंपोनंट कोण आहेत, कंटेनिंग काय काय आहे पॉवर. 540 ग्राम ग्लुकोज, ग्लुकोजला मी 1 म्हणतो. 684 ग्राम शुक्रोज, शुक्रोजला मी 2 म्हणतो. ओके. आणि 90 ग्राम वॉटर, वॉटरला काय म्हणतो, 3 म्हणतो. चालते. 1 2 3 3 कंपोनंट आहेत. एक ग्लुकोज आहे, एक शुक्रोज आहे आणि एक काय आहे, वॉटर आहे. आणि त्यांचं काय दिलेलं आहे तुम्हाला, काढायचं काय आहे, फाइंड मोल फ्रॅक्शन ऑफ ईच कंपोनंट. 3 कंपोनंट आहेत आणि तिघांची मोल फ्रॅक्शन काढायची आहे. म्हणजे काय काढायचं आहे, मोल फ्रॅक्शन म्हणजे एक्स, पहिल्याची x1, दुसऱ्याची x2 आणि तिसऱ्याची x3. ठीक आहे. तिघांची मोल फ्रॅक्शन काढायची आहे. आणि दिलेलं काय आहे, इकडे बोर्डकडे पाहायचं, दिलेलं काय आहे, 540 ग्राम ग्लुकोज. ग्राम आहे म्हणजे काय दिलं आहे, मास, W. ग्राममध्ये काय मोजतो आपण, मास. म्हणजे आपल्याला दिलेलं काय आहे, W. पहिला घेऊ W1, नंतर W2 आणि नंतर W3. सांगा किती आहे W1. पहिल्याचा मास किती दिला आहे, 540 ग्राम. पहिला आहे 540 ग्राम, दुसरा 684 ग्राम आणि तिसरा किती आहे, तिसरा 90 ग्राम. आता मागच्या क्लासमध्येच आपण एक प्रॅक्टिस केली होती, मोल्सची केली होती ना. आणि काय सांगितलं होतं, आपल्याला W दिला आहे, मग काय काढायचा, यम, आणि मग काय भेटते, मोल. सांगितलं होतं. ठीक आहे. तर आपल्याला W दिला आहे तर यम काढा लागते. मग यम कोणासाठी काढा लागते, ग्लुकोज, शुक्रोज आणि वॉटर. तर मी लिहितो आता फॉर ग्लुकोज, लिहून दिला होता. ठीक आहे. ग्लुकोजसाठी घेतो मी M1. आणि किती होता ग्लुकोजचा, 180 सांगितला होता का, ग्राम पर मोल. ओके. मग नंतर आपण सांगतो फॉर शुक्रोज, शुक्रोजसाठी 2 घेतलेला आहे म्हणजे आपण M2 सांगणार. किती होता, 342 ग्राम पर मोल. मोलार मास आहे ना, ग्राम पर मोल. आणि तिसरा कोणासाठी आहे, फॉर वॉटर, आणि वॉटरसाठी M3. आणि वॉटरचा मोलार मास किती असते, 18 ग्राम पर मोल. सांगितलं होतं ना हे. हां. म्हणजे आपल्याला M1 M2 M3 माहीत झालं आहे. पहा, W1 W2 W3, M1 M2 M3. आता काय काढू शकतो आपण, W माहीत आहे, M माहीत आहे, तर काय काढता येते, N काढता येते. काय काढता येते, N काढता येते. तर आपला N1चा फॉर्म्युला काय होईल, W1 अपॉन M1. N2चा फॉर्म्युला काय होईल, W2 अपॉन M2. आणि N3चा फॉर्म्युला W3 अपॉन M3. बरोबर आहे का. ठीक आहे. मग आता काय होईल सांगा, व्हॅल्यू पुट करू आता आपण. माहिती आहेत व्हॅल्यू, W1 किती आहे, 540 आणि M1 किती आहे, 180. म्हणजे इथं येणार 540 डिवाइड बाय 180. इथं काय येणार, W2 किती आहे, 684 आणि M2 किती आहे, 342. W3 किती आहे, 90 आणि M3 किती आहे, किती आहे, 18. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे 0 0 कॅन्सल, 18 1 18, 18 त्रिक 54. तर उत्तर किती आलं, 3 मोल. किती आलं उत्तर, 3 मोल. ओके. दुसरं पहा, 342ची डबल, 342 1 342, 342 दुनी 684. डबल आहे ना, प्रगट. इकडे लक्ष दे. किती आहे, 2 मोल. किती आहे, 2 मोल. नंतर तिसरं 18चा पाडा येते, 18 1 18, 18 5 90. म्हणजे किती आलं, 5 मोल. किती आलं, 5 मोल. म्हणजे बघा आपल्याला W दिलं होतं, M काढला, नंतर N काढला. का, कारण मला x1 x2 x3 काढायला लागते. आणि मला माहिती आहे x1 x2 x3 काढण्यासाठी मला N1 N2 N3चं काम आहे. त्याच्याशिवाय काढता येतात का, नाही. म्हणून मी पहिले काय काढले, N1 N2 N3. आता नेक्स्ट, मग आता मला काढायचं आहे x1. तर x1चा फॉर्म्युला N1 अपॉन N1 प्लस N2 प्लस N3. तिघंजणं येतील ना रे याच्यात.
म्हणून खाली 3 आले. आपण फॉर्म्युला 2चा लिहिला होता कारण 2 कंपोनंट होते. इथं 3 कंपोनंट आहेत म्हणून खाली n1 प्लस n2 प्लस n3. मग काय होईल आता सांगा. आपल्याला माहिती आहे का n1 पहा n1 किती आहे 3, हा 2 हा 5 आहे ना, म्हणजे हा 3 खाली 3 2 5 म्हणजे किती झालं 3/10 म्हणजे किती 0.3. हा काय झाला x1. ठीक आहे, x1 झाला 0.3. आता पुढे आता काय काढसाल x2. मग सांगा x2चा फॉर्म्युला काय होईल. x2चा फॉर्म्युला n2 अपॉन सांगा n1 प्लस n2 प्लस n3. आता n2 दिलेला आहे तुम्हाला 2 आणि हा किती आहे 3 2 5 म्हणजे 2 3 2 5 10 म्हणजे उत्तर किती येणार 0.2. कशाचं x2चं. ओके, x2 भेटला. आता काय काढता, आता काढू x3. तर x3चा फॉर्म्युला n काय येणार वरती आता 3 आणि खाली n1 प्लस n2 प्लस n3. मग सांगा n3 किती आहे 5 आणि डिवाइड बाय 10 तेच 2 3 आणि 5 म्हणजे 5/10 आणि 5/10 म्हणजे 0.5. हा काय झाला x3. x3 किती आला 0.5. तुम्ही याला दुसऱ्या पद्धतीनं पण काढू शकत होते. ऑर आपल्याजवळ हा बी फॉर्म्युला आहे x1 प्लस x2 प्लस x3 इक्वल टू किती आहे रे 1. मग आता मला सांगा x1 किती आला तुमचा 0.3, x2 किती आला 0.2, x3 माहीत आहे का नाही इक्वल्स टू 1. तर हे झालं 0.5 प्लस x3 इक्वल्स टू 1. तर x3 किती झाला 1 मायनस 0.5 आणि 1 मायनस 0.5 किती येते रे 0.5. आलं का उत्तर. हे पहा आलं ना. म्हणजे आपण दोन्ही पद्धतीनं काढू शकतो. जर x1 x2 माहीत झाला तर x3 असा बी काढता येते आणि या फॉर्म्युल्यानं बी काढता येते. दोन्ही पद्धतीनं काढता येते. क्वेश्चन समजला. ओके, सिम्पल आहे. बरं नेक्स्ट हा एक आहे. ठीक आहे, मग हा एक करा ना तुम्ही. पावर करून जमते का. मोलार मास लिहून देतो मी. CO2चं किती असते 44, SO2चं किती असते 64 आहे ना, आणि O2चं किती असते 32. हे लिहून दिले मी मोलार मास. ओके, हे मोलार मास आहेत, यमच्या व्हॅल्यू आहेत. करा आता सॉल्व, दाखवा करून मला. एकदम सिम्पल आहे. चला करा पटकन. W माहित आहे, M माहित आहे. पॉईंट शिफ्टिंग करा बरोबर. N काढा. त्या वहीच्या मागच्या पानावर करत नका जाऊ. एक नवीन वही करा, रफ वही. जे वर्गात सांगितले जाते ते आपल्या रफ वहीत करायचं रोजचं. झालं सगळे त्याच्यावर करत असतात का नोट्सवर. वही काढावं, पेन काढावं. हां 3 काढा लागतात, x1 x2 x3. करा. वहीच नाही आणली वाटते. मग
आलं का? किती 0.5 0.25 0.25 आले का? नेपाली पॉइंट शिफ्टिंग काय करू राहिले? हा पॉईंट 1 शिफ्ट करायचा, हा पॉईंट 1 शिफ्ट करायचा, 1/2. मग 1/2 म्हणजे 0.5 0.05 लिहिलं. हो, पाठ करायला लागतात ते. चुकवलं ना. एकनं शिफ्ट केला का? आता मला सांगतो, पॉईंट जर तू ना इकडे शिफ्ट केला राईटले तर पॉवर निगेटिव्ह असते. तू पॉझिटिव्ह दिली, -1 लागेल. हे बी ते किती आहे? 3.2 आहे का? हां, ते बी 0.2 होतं ना, ते 3.2. हां, आणि टू द पॉवर -1 आहे म्हणजे 0.2 0.1 0.1 असं करा लागेल ना शॉर्ट, आहे की नाही? म्हणजे कॅल्क्युलेशन सोपं होईल आपलं. आले का? तेवढे झालं ना? अरे आले का तेवढेच? बघा, आवाज ना करू. पहिले तुम्हाला ते काढायचं आहे x1. ईच कंपोनंटची मोल फ्रॅक्शन काढायची आहे ना, म्हणजे x1 x2 x3. देल का आहे तुम्हाला? W1 W2 W3. W1 किती दिला आहे? 8.8 ग्राम. W2 6.4 ग्राम. आणि W3 किती आहे? 3.2 ग्राम. ओके. मग आता आपलं दुसरं काम काय आहे? अरे आपलं काम काय आता? मोलार मास काढणं. पहिलं कोणासाठी? फॉर CO2. CO2चा मोलार मास M1 किती असते? 44 ग्राम पर मोल. दुसरा आहे फॉर SO2. SO2 साठी M2 किती असते? 64 ग्राम पर मोल. आणि तिसरा आहे फॉर O2. आणि O2 साठी M3 किती असते? 16×32 ग्राम पर मोल. ओके. मग आता काय काढसाल? N1चा फॉर्म्युला W1/M1. नंतर N2 फॉर्म्युला W2/M2. नंतर N3 फॉर्म्युला W3/M3. आता व्हॅल्यू पुट करा. सांगा W1 किती आहे? 8.8 डिवाइड बाय 44. नंतर हा किती आहे? 6.4 डिवाइड बाय 64. नंतर 3.2 डिवाइड बाय 32. आता कॅल्क्युलेशन कसं सोपं करायचं? पहिले तर हा पॉईंट 1 राईटला शिफ्ट करायचा, म्हणजे किती होईल? 88 10⁻⁻1/44. हा 1 राईटला शिफ्ट करा. 64 10⁻⁻1/64. हा 1 राईटला शिफ्ट करा. 32 10⁻⁻1/60. किती आहे? 34. तर पॉईंट कोणत्या साईडला शिफ्ट करून राहिले तुम्ही? राईट साईडला. आणि पॉईंट जर राईट साईडला शिफ्ट केला तर पॉवर निगेटिव्ह. पॉईंट राईटला शिफ्ट केला तर पॉवर निगेटिव्ह. मग आता 44 1 44 44 2 88 64 64 1 32 32 1 आणि पॉवर -1 आहे, म्हणजे 1 पॉईंट शिफ्ट होईल. तर उत्तर काय येईल? 0.2. इथं 1 पॉईंट शिफ्ट होईल, काय होईल? 0.1. हा पॉईंट 1 शिफ्ट होईल, किती होईल? 0.1 असं येईल बा. 0.2 0.1 0.1. ठीक आहे. असं शॉर्ट करा त्याला, म्हणजे ते कॅल्क्युलेशन सोपं होईल तुमच्यासाठी. आता काय करसान? आता आपला फॉर्म्युला x1 काय असते? N1/N1 + N2 + N3. ठीक आहे. नंतर दुसरा x2चा फॉर्म्युला N2/N1 + N2 + N3. आणि तिसरा x3चा फॉर्म्युला N3/N1 + N2 + N3. ओके. आता व्हॅल्यू पुट करा. किती आहे? 0.2 0.2 डिवाइड बाय 0.2 0.1 0.1 आहे ना. इकडे
0.1 डिवाइड बाय 0.2 प्लस 0.1 प्लस 0.1 है ना, आणि इकडे 0.1 अपॉन 0.2 प्लस 0.1 प्लस 0.1 बरोबर. म्हणजे किती होणार, वर होणार 0.2 सॉरी वर होणार वर 0.2 खाली 0.4, इथं वर 0.1 डिवाइड बाय 0.4 आणि इथं 0.1 डिवाइड बाय 0.4. आता महत्त्वाची पॉईंट शिफ्टिंग. मग वरचा पॉईंट एकनं शिफ्ट केला, खालचा एकनं शिफ्ट केला, चालते. इथं वरचा एकनं शिफ्ट केला, खालचा एकनं शिफ्ट केला, वरचा एकनं शिफ्ट केला, खालचा एकनं शिफ्ट केला बरोबर. म्हणजे हे किती येणार 2/4, हे किती येणार 1/4 आणि हे किती येणार 1/4 है ना. आणि 2/4 म्हणजे 0.5, हा 0.25 आणि हा 0.25. हा x3 त्याला ब्रॅकेट करायचा, हा x2 त्याला ब्रॅकेट करायचा आणि हा x1 त्याला ब्रॅकेट करायचा. झालं. पहा आता तिघांची टोटल 1 होते की नाही. x1 प्लस x2 x3 काय असते 1 असते. तिघांची टोटल किती होते 1. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. समजला कसा करा क्वेश्चन सॉल्व. सिम्पल आहे. मोल फ्रॅक्शनचे क्वेश्चन सगळ्यात सोपे. नेक्स्ट आता मला रिलेशन पाहिजे मोल फ्रॅक्शन आणि मोलॅलिटीमधलं, म्हणजे आपला प्रश्न लवकर सॉल्व होईल. मोल फ्रॅक्शन आणि मोलॅलिटीमध्ये काय रिलेशन आहे. स्मॉल एम म्हणजे स्मॉल एम काय असते मोलॅलिटी इन. मोलॅलिटीचं युनिट काय असते मोल पर के जी. ठीक आहे, मोल पर के जी. नंतर काय आहे x2 काय आहे x म्हणजे मोल फ्रॅक्शन आणि 2 कोणासाठी बोला रे 2 कोणासाठी 2 कोणासाठी असते सोल्यूट. एक मोठा दगड घ्या आहे ना आणि माझ्या डोक्यात घाला तुम्ही तो. आता किती मूर्खासारखे लक्षात जेईच्या बॅचले बसू राहिले तुम्ही आणि तुम्हाला 10 गोष्टी एकदा विचारायला लागतात, सांगा लागतात. 2 आपण सोल्यूटसाठी घेतो, 1 आपण सॉल्व्हंट. आवाज निघते की नाही तोंडात. जेवण खाऊन करून येत जा आणि करत असाल तर कमी खात जा म्हणजे झोप कमी येईल. सुस्त म्हैस डबरात बसल्यावर कशी एकदम सुस्त पडते तशा नका बसत जाऊ वर्गात. x1 काय आहे मग सांगा. मोल फ्रॅक्शन कोणाची मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट. m1 सांगा काय आहे तर सांगा. m1 m काय असते कॅपिटल m आहे तो m1 आहे तो. मोलार मास ऑफ 1 कोणाचं सॉल्व्हंट. मोलार मास ऑफ सॉल्व्हंट आहे ना m1. m2 असतात मोलार मास ऑफ सोल्यूट आणि फक्त m असतात मोलॅरिटी. कॅपिटल m कोणासाठी घेतला होता मोलॅरिटी आणि स्मॉल m कोणासाठी आहे मोलॅलिटी. ओके, मग आता ह्या सगळ्या व्हॅल्यू माहिती आहेत. फॉर्म्युला झाला स्मॉल m इक्वल टू x2 इंटू 1000 अपॉन x1 m1. काय फॉर्म्युला आहे x2 इंटू 1000 अपॉन x1 m1. आता क्वेश्चन पाहू. नीट 2015चा आहे बघा. काय म्हणत आहे फाइंड मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट म्हणजे मोल फ्रॅक्शन म्हणजे x आणि सोल्यूट म्हणजे 2 आणि हा आपल्याला फाइंड करा लागते म्हणजे क्वेश्चन मार्क. 1 m ॲक्वायस सोल्युशन. स्मॉल m आहे. स्मॉल m आहे म्हणजे काय आहे रे मोलॅलिटी. किती आहे 1 आणि मोलॅलिटीचं युनिट काय असते मोल पर के जी. सोल्युशन कोणता आहे ॲक्वा म्हणजे वॉटर आणि वॉटरसाठी मोलार मास किती असते 18 ग्राम पर मोल. बरोबर आहे का. मग आता बघा या फॉर्म्युल्यात मोलॅलिटी माहीत आहे आणि मोल फ्रॅक्शन काढा लागते. तर आपल्याजवळ मोलॅलिटीचा फॉर्म्युला होता. काय फॉर्म्युला सांगितला थोड्या वेळापूर्वी x2 इंटू 1000 अपॉन x1 इंटू m1 होता का. पण आता या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला x2 काढा लागते. x1 माहीत आहे का. मग x1ले तुम्ही असं लिहू शकता का स्मॉल m इक्वल्स टू x2 इंटू 1000 आणि x1 असते 1 मायनस x2 आणि इंटू m1. बरोबर आहे का. अरे x1 1 मायनस m2 असते ना x2 असते ना कारण x1 प्लस x2 किती असते
1. मग x1 प्लस x2 1 आहे, तर आपल्याला x1 पाहिजे असला तर x2 तिकडे पाठवायचा, म्हणजे काय होईल 1 मायनस x2. आता व्हॅल्यू पुट करा, सांगा काय आहे व्हॅल्यू. स्मॉल एम किती आहे 1, अरे मोलॅरिटी 1 आहे ना. x2 माहीत नाही इंटू 1000, हा 1 मायनस x2 माहीत नाही, आणि m1 किती आहे 18. m1 किती आहे 18. मग आता काय होईल हे 1 इकडे x2 इंटू 1000. आता 18 मल्टिप्लाय करा, 18 एक 18 मायनस 18 x2 असं येईल ना. मग हा खाली आहे इकडे वर, म्हणजे 1 इंटू 18 मायनस 18 x2, इकडे किती आहे 1000, आणि त्याच्यासोबत कोण आहे x2, बरोबर का. अरे x2 इंटू 1000 म्हणजे 1000 x2. मग आता हा मायनस आहे, तिकडे गेला तर प्लस, x2ला x2 सोबत न्या, तर 18 इक्वल्स टू 1000 x2 प्लस 18 x2, बरोबर आहे का. आता पुढे इकडे राहिलं 18, आणि तिकडे किती झालं 1000 आणि 18 1018, बरोबर का. आणि पुढे काय आलं x2, आपल्याला x2 काढा लागते, हा याच्या खाली घेऊन जा. 18च्या डिवाईडमध्ये 1018, आणि इथं काय येणार x2. तर आता x2 किती होईल, कितीनं डिवाईड होते 2 न होते का. हा 2 न केलं तर वरती 9 आणि खाली 509, बरोबर आहे का. वरती 9 आणि खाली 509. मग आता काय करता, नऊ न केलं तर किती येईल 9×5 = 45, 1/56 येईल ते. तर परफेक्ट काढा लागेल. तर आता मी इथं ॲडजस्टमेंट करतो, इथं मी 2 0 देतो आणि 10⁻⁻2 करतो, चालते का. अरे चालते का, खालच्या स्टेपमध्ये करतो बा, अजून तुम्ही नंतर तुम्हाला टेन्शन येईल आहे की नाही. x2 काय झाला मग इथं 900 इंटू 10⁻⁻2 डिवाइड बाय 509 असं येईल ना. अरे असं येईल ना. हां मग आता मला सांगा 509नं जर 900ला डिवाइड केलं तर 1चा भाग जाईल, 2चा तर जाणार नाही. 2 होईल का, 2 केले तर डबल होतील ना, 1018 होतील, ते 900च आहे, म्हणजे 1नंच डिवाइड होईल. म्हणजे आपलं उत्तर येणार इथं 1 पॉईंट समथिंग, बरोबर का. आणि 10⁻, काढसाल ना परफेक्ट किती येते तर डिवायडेशन करसाल ना. हां तर x2 किती आला 1 पॉईंट समथिंग 10⁻⁻2, आणि आपल्याला काढायचा काय होता x2. ओके, फक्त कॅल्क्युलेशनच लेंदी आहे, ते तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल. ओके, करता येईल ना, क्वेश्चन समजला. फक्त महत्त्वाचं काय होतं, इथं x1च्या ठिकाणी काय टाकायचं 1 - x2, म्हणजे कॅल्क्युलेशन आता सोपं जात तुम्हाला, कारण आता एकच अननोन राहिला कोण x2, बाकीचं सगळं तुम्हाला माहीत आहे. ओके, हा जेई मधला आहे पा. तुम्हीच काढा, सोपा आहे हा मगापेक्षा, करा सॉल्व. फॉर्म्युला लिहून देऊ. हां मूल्य सांग. स्मॉल एमचा फॉर्म्युला x2 इंटू 1000 अपॉन x1 इंटू m1. करा सॉल्व. पहा काय काय दिलेलं आहे. किती 1200 पॉईंटचं चुकलं काहीतरी. 1200 कसं काय एवढं मोठं येईल का. फॉर्म्युला रे x2 इंटू 1000 आहे ना, पाय ना ते लिहून द्याला ना, म्हणून तर म्हटलं कसं काय चुकवलं. करा ना. अरे सोपा आहे ना प्रश्न.
मला वाटतं तुमचे क्लास नर्सरीपासून चालू करून द्यावा होता, नाही की नाही? हां, तसं आम्हालाच तुम्हाला नर्सरीपासून शिकवा लागेल, मग तुम्ही ट्रेन होसाल आता 12वीचं. तुमच्या 12वी लोक आम्ही राहू की नाही काय माहीत, पण त्यात लोक आहे की नाही. असं नाही झालं पाहिजे. सरना जबाबदारी घेतली होती आमची, सर अर्ध्या मदतच गेले. एक्स तो x1 आहे की x2 आहे पाय ना. मोल फ्रॅक्शन ऑफ युरिया. युरिया काय असते? सोल्यूट. आपल्याला सोल्यूट पाहिजे, सॉल्वंट पाहिजे. एक ॲक्वा आहे, ॲक्वा म्हणजे पाणी, ते सॉल्वंट झालं. आणि दुसरं युरिया. युरिया काय झाला? सोल्यूट. म्हणजे कशाची किंमत दिला आहे? x2. x2 दिला आहे ना. च्यवनप्राश खाणं चालू करा तुम्ही जरासं. माहीत आहे की च्यवनप्राश? हां, त्यांना बुद्धी वाढत आहे ना जराशी. बदामा परवडत नाही, च्यवनप्राश परवडत नाही. है तुमच्या घरचे तुमच्यावर बदामा बी खर्च नाहीत करतील, आहे की नाही? हां, काय च्यवनप्राश काही सांगतं का? कळून असते, कळून असते च्यवनप्राश काय. हो हां, झालं का? हां, x1च्या ठिकाणी 1 - x2 कळायचं. x2 माहीत आहे की नाही आपल्याला? मी तर बशाला जाऊ ते करून द्यायला आहे की नाही. हां, पा आवाज बंद. पा इकडे. मोल फ्रॅक्शन ऑफ युरिया इन ॲक्वायस सोल्युशन इज, म्हणजे कशाची व्हॅल्यू दिला आहे? मोल फ्रॅक्शन म्हणजे एक्स, आणि कोणाचा? युरिया. युरिया काय असते? सोल्यूट. म्हणजे आपल्याला x2 दिला आहे किती? 0.25. आणि कोणतं सोल्युशन आहे? लांजुळकर, ॲक्वा. ॲक्वासाठी m1 किती असते? 18. पाणी आहे ना ते. पाण्याचं मोलार मास 18. विचारलं काय तुम्हाला? फाइंड मोलॅलिटी ऑफ सोल्युशन. मोलॅलिटी म्हणजे काय काढायला लागते? स्मॉल एम. मोलॅलिटी म्हणजे स्मॉल एम. मग आता काय करसाल सांगा? आपला स्मॉल एमचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? x2 इंटू 1000 अपॉन x1 इंटू m1. पण क्वेश्चनमध्ये x1 दिला आहे का तुम्हाला? नाही. मग x1ला काय लिहायचं? 1 - x2. म्हणजे स्मॉल एम काय होणार? x2 इंटू 1000 अपॉन 1 - x2. आणि इकडे काय आहे? m1. बरोबर. मग आता x2 आहे 0.25 इंटू 1000 डिवाइड बाय 1 - 0.25. m1 किती आहे? 18 आहे ना. मग रे 1000 मल्टिप्लाय केलं तर वर 250 होतील की नाही? 3 पॉईंट शिफ्ट होईल ना. 3 0 आहेत म्हणून 3 पॉईंट शिफ्ट करा. किती होणार? 250. खाली 18 मल्टिप्लाय करा. 18 मायनस 0.25 इंटू 18. बरोबर. आता पुढे स्मॉल एम हा 250 खाली 18 मायनस 18 मल्टिप्लाय करा. आता 18 पंच 90. हातच्याले 9. 18 दुनी 36. 36 आणि 9 45. हातच्याले 4. 18 0 0 4. 4 किती डिजिट सोडून पॉईंट आहे? 2 डिजिट. मग 2 डिजिट सोडून येणार पॉईंट. म्हणजे वर किती झालं? 250. आणि 18तून 4 गेले 14. त्यातून 0.5 गेले म्हणजे 13.5. बरोबर आहे का? बरोबर का? हां, म्हणजे वरती 250 खाली 13.5. काय करता? कॅल्क्युलेशन सोपं झालं पाहिजे. हा पॉईंट 1नं राईटला शिफ्ट करा. म्हणजे किती होईल? 250 135 10⁻⁻1. कारण पॉईंट कुठं शिफ्ट केला? राईट साईडला. राईटला शिफ्ट केला तर -1. आता 5नं डिवाईड होते की नाही? होते का? 5 5 25. 5 0 0. आणि खाली करा. 5 दुनी 10. 5 7 35. हा 10⁻⁻1 वर गेला 10⁻+1. बरोबर का? अरे बरोबर का? म्हणजे वर किती झाले? 500 आणि खाली 27.
आता 500ला 27नं डिवाइड करा. पंचवीस असतं तर डायरेक्ट उत्तर असतं. 25 दुनी 50, 20 आलं असतं उत्तर. आपलं उत्तर 20पेक्षा थोडंसं कमी येईल आहे ना. मग आता 500ला 27नं डिवाइड केलं तर काय होईल? होईल सर काहीतरी, आहे की नाही? 500 आहे, त्याला डिवाइड करा 27नं. 27 एक 27, राहिले किती? 23, बरोबर. खाली घेतलं 0. मग आता 27 8 येते का? 27 गुणेला 8, 8 7 56, हातच्या आले 5, 8 दुनी 16 आणि 5 21, 216, बरोबर आहे ना. अजून 27 टाकले शिल्लक होईल ते, म्हणजे 18 येईल, आहे ना. आणि इथं येईल 216, राहिले किती? 14. मग खाली घेतला पॉईंट दिला, खाली घेतलं 0. 27 10 होतात 270, अर्धे केले तर 135, म्हणजे 5चा भाग जाते. 18.5, 8 येणार 135, राहिले 5, खाली घेतलं 0. 27 एक 27, असं कंटिन्यू होईल ते आता. म्हणजे उत्तर किती आलं? 18.51. आणि हे मोलॅलिटी, आणि मोलॅलिटीचं युनिट मोल पर के जी. मोलॅलिटीचं युनिट मोल पर के जी. ओके, समजलं? सगळा खेळ होता कॅल्क्युलेशनचा, है ना. की कॅल्क्युलेशन तुम्हाला जमले पाहिजेत, ते सोपे कसे करता येईल त्याच्यावर तुमचं लक्ष पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर क्वेश्चन प्रॅक्टिस करणं आहेत, मग जमते. ओके, तर इथं x2 दिलेला होता, तर x1ला काय लिहिलं आपण? 1 मायनस x2. x1ला लिहिलं 1 मायनस x2, नंतर सॉल्व केलं त्याला. ओके, तर ठीक आहे. नंतर आहे आता पर्सेंटेज बाय मास. पर्सेंटेज बाय मास किंवा त्याला म्हणतात पर्सेंटेज बाय वेट. मास आणि वेट केमिस्ट्रीमध्ये आपण सारखंच घेतो, आणि याचा सिम्बॉल असते W/W. पर्सेंटेज बाय वेटचा सिम्बॉल W/W. तर पर्सेंटेज बाय वेट तुम्हाला काय सांगते? पर्सेंटेज बाय मास किंवा वेट. पर्सेंटेज बाय मास सांगते तुम्हाला मास ऑफ सोल्यूट, मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन, मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन. आणि पर्सेंटेज आहे म्हणून मल्टिप्लाय बाय 100. पर्सेंटेज आहे म्हणून मल्टिप्लाय बाय 100, कारण पर्सेंटेज आपण 100 पैकी सांगतो. मग आता याचं म्हणणं काय, या डेफिनेशनचं म्हणणं काय, की बा पर्सेंटेज बाय मास आपल्याला काय सांगते? समजा तुमच्याजवळ 100 ग्राम सोल्युशन आहे, 100 ग्राम का आहे सोल्युशन, तर त्या 100 ग्राम सोल्युशनमध्ये किती ग्राम सोल्यूट टाकेल आहे? 100 ग्राम सोल्युशनमध्ये किती ग्राम सोल्यूट टाकेल आहे, त्याला म्हणतात पर्सेंटेज बाय मास. काय म्हणतात त्याला? पर्सेंटेज बाय मास. 100 ग्राम सोल्यूटमध्ये 100 ग्राम सोल्युशनमध्ये किती ग्राम सोल्यूट टाकलेला आहे याला म्हणतात पर्सेंटेज बाय मास. ठीक आहे, काय चालू आहे तिघीचं? पर्सेंटेज बाय मास म्हणजे 100 ग्राम सोल्युशनमध्ये किती ग्राम सोल्यूट टाकलेलं आहे, है ना. म्हणजे मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन इंटू 100. आणि याच्या फॉर्म्युल्यात फक्त मास आहे, म्हणजे हा व्हॉल्यूमवर डिपेंड नाही आहे, म्हणजे हा टेम्परेचरवर डिपेंड नाही आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणणार? इट डज नॉट डिपेंड ऑन टेम्परेचर. डिपेंड ऑन टेम्परेचर, डज नॉट डिपेंड ऑन टेम्परेचर. हा टेम्परेचरवर डिपेंड नाही आहे. ओके, फॉर्म्युला झाला मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन इंटू 100. मग आता मला सांगा, मास म्हणजे W आणि सोल्यूट म्हणजे 2 डिवाइड बाय खाली काय आहे? मास ऑफ सोल्युशन. मास ऑफ सोल्युशन कसं काढसाल सांगा बरं? सोल्युशनचा मास कुठून मिळेल? सोल्यूट आणि सॉल्व्हंटवरून. सॉल्व्हंटचं मास, सोल्यूटचं मास, दोघांची काय करा? ॲडिशन. कोणाचा मास भेटेल? सोल्युशनचं. म्हणजे आपण खाली काय करणार? सॉल्व्हंट प्लस सोल्यूट म्हणजे W1 प्लस W2 आणि इंटू काय येणार? 100. इंटू काय येणार? 100. म्हणजे W2 अपॉन W1 प्लस W2 इंटू 100. वक्ते नेक्स्ट काय म्हणत आहे आता बघा? 6 ग्राम युरिया वॉज डिझॉल्व इन 500 ग्राम वॉटर. किती जण दिलं आहेत? 2 जण.
एक आहे युरिया. युरिया काय असते? सोल्यूट. आणि वॉटर काय असते? सॉल्वंट. आणि तुम्हाला ग्राममध्ये दिलेला आहे म्हणजे मास दिलेला आहे, तर हा डब्ल्यू आहे. सोल्यूटसाठी 2 किती आहे? 6 ग्राम. 500 ग्राम वॉटर, ग्राम आहे म्हणजे डब्ल्यू, सॉल्वंट W1 आणि किती आहे? 500 ग्राम. पुढे कॅल्क्युलेट काय म्हणते? पर्सेंटेज बाय मास ऑफ युरिया. म्हणजे आपल्याला काढा लागते पर्सेंटेज बाय मास. मग सांगा आता पर्सेंटेज बाय मासचा फॉर्म्युला सध्याच सांगितला. पर्सेंटेज बाय मास इज इक्वल टू काय असते? W2 अपॉन W1 प्लस W2 इंटू 100. मग आता W2 किती दिला आहे आपल्याला? 6. W1 किती आहे? 500. W2 किती आहे? 6 इंटू 100. वरती किती झाले? 600. खाली किती झाले? 506. बरोबर का? म्हणजे उत्तर किती येणार? 1 पॉईंट समथिंग. आणि हे पर्सेंटेज आहेत. काय आहे ते? पर्सेंटेज. म्हणजे पर्सेंटेज बाय मास किती येते? 1 पॉईंट समथिंग. काढून घे जा किती येतं. 1 पॉईंट समथिंगच येणार ना. वरती 6 इंटू 100 600 आणि 500 प्लस 6 506. मग आता एकनंच डिवाईड होईल त्याला, दोननं तर होणार नाही. मग 1 पॉईंट समथिंग येणार तुमचं उत्तर. ठीक आहे? ओके. पुढचा काय म्हणत आहे? 34.2 ग्राम ग्लुकोज डिझॉल्व इन 400 ग्राम वॉटर. वॉटर काय झालं? वॉटर सॉल्वंट आणि ग्लुकोज सोल्यूट. म्हणजे काय होईल? W ग्राम आहे ना, W आणि सोल्यूट आहे म्हणून 2. किती येणार? 34.2 ग्राम. दुसरा परत W किती आहे? सॉल्वंटचा 1 आणि किती दिला आहे? 400 ग्राम. आणि काळा काय लागते? पर्सेंटेज बाय मास. काळा काय लागते? पर्सेंटेज बाय मास काळा लागते. मग सांगा काय फॉर्म्युला आहे? सांगत जा पटपट. पर्सेंटेज बाय मास इक्वल टू सांगा W2 डिवाइड बाय W1 प्लस W2 इंटू 100. मग आता W2 किती आहे? 34.2. W1 400 अधिक 34.2 आणि इंटू 100. बरोबर का? म्हणजे वर किती होणार? 3420. बरोबर का? 2 पॉईंट शिफ्ट होईल ना. 2 0 आहेत म्हणून 2 पॉईंट शिफ्ट होईल. तर 2 पॉईंट शिफ्ट केला तर 1 0 द्यावं लागेल. आणि खाली 434.2. ओके. मग आता सॉल्व करा लागेल. अप्रॉक्सिमेट काढलं तर 0.2 करा ना गायब. अप्रॉक्सिमेट काढायसाठी 7 पॉईंट समथिंग येते उत्तर. काढसाल किती येणार? 7 पॉईंट समथिंग. ओके. 8नं तर होत नाही कारण 4 8 32 आणि 34 8 केलं तर 8 त्रिक 24 ते वर जाते आहे ना. 3420च्या वर जाते. 7नं मल्टिप्लाय करा लागेल आहे ना. म्हणजे 7 पॉईंट समथिंग उत्तर येणार कशाचं? पर्सेंटेज बाय मास. आणि हे पर्सेंटेज आहेत. ओके. करसाल ना. ते कॅल्क्युलेशन करून पहा घरी. तर 0.2 काढून टाक जा. मग 2नं डिवाईड कर जा. मग सोपं होईल थोडंसं. अजून कानं डिवाईड होते पाहिजे. तोडणं शिका त्याले. काय म्हणत आहे आता? अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग सर्टन अमाऊंट ऑफ सोल्यूट. सर्टन अमाऊंट ऑफ सोल्यूट माहीत आहे का? नाही. इन 500 ग्राम वॉटर. वॉटर म्हणजे सॉल्वंट आणि ग्राम आहे म्हणजे काय आहे? W. सॉल्वंट म्हणजे 1. किती दिलं आहे? 500 ग्राम. द पर्सेंटेज बाय मास ऑफ सोल्यूट. पर्सेंटेज बाय मास किती दिलं आहे? 2.38. आणि विचारलं काय? कॅल्क्युलेट मास ऑफ सोल्यूट. मास ऑफ सोल्यूट म्हणजे W2. W2 विचारला. थोडा वेगळा दिला क्वेश्चन आता पहिल्यापेक्षा आहे ना. काय दिलं मग? पर्सेंटेज बाय मास. काय फॉर्म्युला आहे? W2 अपॉन W1 प्लस W2 इंटू 100. तो 100 विसरायचा नाही. पर्सेंटेज आहे मल्टिप्लायला काय येणार? 100. मग आता पर्सेंटेज बाय मास आहे 2.38. W2 माहीत नाही. W1 किती आहे? 500 प्लस W2 इंटू 100. हा तिकडे घेऊन जा.
2.38 ब्रॅकेटमध्ये 500 प्लस W2 इकडे 100 W2 बरोबर का. 100 इंटू W2. आता आतमध्ये मल्टिप्लाय करा. 2 शून्य आहेत म्हणून पॉईंट कितीनं शिफ्ट होणार 2 म्हणजे किती होईल 238 मल्टिप्लाय बाय 5 चालते ना. अरे 2 शून्य आहेत म्हणून 2 पॉईंट शिफ्ट केला प्लस 2.38 W2 आणि इकडे 100 W2 बरोबर आहे का. आता काय करसाल हा W2 आहे हा W2 आहे W2ला जोड घ्या है ना. म्हणजे इथं राहणार 5 मल्टिप्लाय करा 5 8 40 हातच्याले 4 5 त्रिक 15 4 19 हातचाला 1 5 दुनी 10 ने 1 11 ठीक आहे. आणि इकडे रे 100 W2 त्यातून किती होतील -2.38 W2 असं होईल ना. अरे हा प्लस आहे तिकडे गेला तर मायनस. ओके मग आता हा 1190 100तून 2 गेले 98.38 गेले 97.62 काय झाला W2. सबस्ट्रॅक्शन करा ते किती ते 97.62. हा इकडे शिफ्ट करा तर W2 काय होईल आता 1190 आणि हा जाईल त्याच्या डिवाइडला 97.62. बरोबर 97.62 10 केलं तर 976 येईल. 12 करून पहा है ना. मला वाटते 12 येईल त्याचं. 12 येते की 14 येते 12 येईल 12 है ना. पहा 97.62 मल्टिप्लाय बाय 12 किती होते 12 दोन्ही 24 हातच्याल 2 12 कम 72 आणि 2 74 हातच्याले 7 12 साती 84 7 91 हातच्याले 9 12 9 88 108 9 117 आलं का. 1190 आहे ना आपलं 1171 आलं म्हणजे बरोबर आहे. किती येते 12 पॉईंट समथिंग. हा झाला तुमचा W2 कशामध्ये ग्राम. अरे मास आहे ना कशामध्ये मोजणार ग्राममध्ये 12 पॉईंट समथिंग येणार. आता ऑप्शन देल असते तर उत्तर डायरेक्ट आलं असतं आपलं है ना. ऑप्शनमध्ये चेक केलं असतं आपण 12 पॉईंट समथिंग काय आहे तर. ओके थोडंसं डोकं लावायचं की सर हे तुम्ही कसं काय केलं तुम्हाला कसं काय समजलं 12 येते म्हणून. ते तुम्हाला समजायला पाहिजे कसं येते तर. कारण 10 घेतलं तर किती येईल 976. 11 घेतलं त्यात अजून 97 वाढतील म्हणजे 1000 काहीतरी येतील. आपल्याला 1100 काहीतरी पाहिजेत म्हणजे मग 12 घ्यायला लागेल असं मला वाटलं. असं तुम्हालाही वाटायला पाहिजे है ना. प्रश्न सॉल्व करता खेपी काय येईल तर. कारण मला वाटून काही फायदा आहे का नाही. क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करणार आहेत पेपरमध्ये. तर कॅल्क्युलेशनवर तुमची कमांड चांगली आणा. परत परत रोजच्या क्लासमध्ये मी तेच सांगतो तुम्ही कॅल्क्युलेशन करणं शिका. क्वेश्चन सॉल्व करता खेपी घरी परत एकदा कॅल्क्युलेशन जेव्हा तुम्ही हे वहीत लिहिता परत एकदा घरी कॅल्क्युलेशन करून पहा. कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेशन करू नका. आणि अजून सगळ्यात महत्त्वाचं 12वीचे पेपर सुरू आहेत जरा पोरांचा फीडबॅक घ्या है ना. फीडबॅक घ्या सगळ्याचे. हेलिकॉप्टर हवेत आहेत सध्या आहे ना. सगळे सेंटर स्ट्रिक्ट चालू आहेत. पासिंगचे वांदे आहेत पोरायचे तर तुमचे नाहीच झाले पाहिजेत म्हणून अभ्यास करणं सुरू ठेवा. या वर्षीच जर एवढं स्ट्रिक्ट आहे. आता वाशिमची न्यूज आहे माहिती आहे का 26 कर्मचारी निलंबित केले एका सेंटरवरचे. मास कॉपी सुरू होती तिथं आहे ना. मास कॉपी म्हणजे पुरं सेंटरवर कॉपी चालू होती. पकडले गेलं. तर जे सेंटरवर काम करणारे सगळे कर्मचारी होते ते सगळे निलंबित. आता मला सांगा सेंटरवर काम करणारे सगळे कर्मचारी जर निलंबित होत असले अशा न्यूज जर आल्या तर काय होईल. बाकीच्या सेंटरवर तुमचं काही जमील का काम. म्हणजे अभ्यास करायचाच आहे हे डोक्यात आणा तुम्ही आता. त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. नाही तर पुढच्या वर्षी तुमचे ग्रुप बी भरतील नाही. आणि ग्रुप भरले नाही आणि तुम्ही JEE CET नीट किती स्कोअर केला तर काही कामाचा आहे का नाही. कारण बोर्डचा क्रायटेरिया तुमचा भरलाच पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस केलीच पाहिजे. लॉक टेबल तुम्हाला आलेच पाहिजेत. हे कॅल्क्युलेशन दोन्ही पद्धतीनं सॉल्व करून पाहायचं. शॉर्ट ट्रिकनं पण कट करून ते आपल्या एंट्रन्स एक्झामसाठी कामात येईल आणि दुसरं लॉक टेबलचा वापर करून. लॉक टेबलचा वापर करून केला की बोर्डसाठी कामात येईल तुमच्या. कारण बोर्डात तर तुम्हाला परफेक्ट आन्सर काढायला लागेल ना. लॉक टेबल विसरून चालणार नाही. तो नेहमी नेहमी यूज करा.
तुम्हाला ते जमलं पाहिजे, सॉल्व करता आलं पाहिजे. ठीक आहे. तर इथं आपलं पर्सेंटेज बाय मास संपलं. याच्या नेक्स्ट क्लासमध्ये पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम, पर्सेंट मास बाय व्हॉल्यूम, PPM, PPB भरपूर सारे अजून आपल्याला डिस्कस करायचे आहे. ठीक आहे.